C50 क्या बात आहे. हे घड्याळात 9 वाजले आणि मानगाव आलं. मोस्ट डेंजरस टर्न है हा. एकदम हेयरपिन बेंड है. कैसा हो गया इंटरव्यू? Interview was good. चलो बाय. गणपती बाप्पा मोरया. अरे बापरे, सकाळी सकाळी मेट्रोचं काम सुरू आहे ना, त्याचा ट्रक लागला. सो वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी निघालो आहे एका लॉंग राईडला. लॉंग याच्यासाठी बोलतो आहे कारण डिस्टन्स जास्त आहे. आपल्याला 450 किलोमीटर जायचं आहे. 450 किलोमीटर कणकवली आहे. कणकवली म्हणजे मी चाललो आहे कोकणामध्ये, माझ्या गावी. पण मी माझ्या गावी नाही जात आहे, माझ्या फ्रेंडच्या गावी जातो आहे. जर तुम्ही माझा मागचा व्लॉग बघितला असेल तर तेव्हा तुम्हाला कळेल की मी कुठे जातो आहे. IBWचा इव्हेंट होणार, डिसेंबरचा महिना आहे. तर मी त्या इव्हेंटसाठी चाललो आहे गोव्याला. ना मी डायरेक्टली गोव्याला नाही जाणार, आम्ही जाणार आहोत कोकणात. गणपती बाप्पा मोरया. तर माझ्याबरोबर अजून 2 रायडर आहेत. मी त्यांची अशी ओळख करून देईन तुमची. आता आधी जाऊन लवकर त्यांना भेटू, तो पुढे बोलूया. आणि मी मॅप लावला आहे कणकवलीचा. तर कणकवलीपासून पुढे कुठे जायचं आहे ते मला नाही माहीत, ते आपण शैलूला विचारू. हो इथे उभे आहेत. भेटूया यांना आणि निघू. हॅलो तुषार, हे आमचे शैलू काका. सेम जॅकेट झालं आपलं. सरळ रस्त्याने जाऊया ना, आपल्या मुंबई गोवाने जाऊ ना. ते ह्याच्या खालापूरला नाही जायचं ना, सीधा मुंबई गोवा हायवे. हां. तर एक आपल्याकडे पेनिली TRK आहे आणि आमच्या दोघांची बाईक सेम 310 GS. कलर पण सेम आहे. 07 कोकणातली गाडी आहे. हां मला बघून इथे थांबला. याला वाटलं ह्याच्या ग्रुपवाल्या आहोत आम्ही. आपण जवळजवळ मानगावला जाऊया है ना. चला बघू किती वेळ लागतोय मानगावला जायला. मानगाव इथून किती किलोमीटर असणार नाही आठवत मला. चला गणपती बाप्पा मोरया. आम्ही अजून असं काय फॉर्मेशन नाही ठरवलंय कोण कसं चालणार आहे. तर शैलू राहू दे पुढे, हा त्यांचा फ्रेंड आहे बेनेलीवाला, तो मध्ये, मी मागेच राहतो. तर आम्ही आता वाशीच्या नवीन ब्रिजवर आहे. बघा नवीन ब्रिज, तो जुना ब्रिज. हा आता जवळजवळ महिन्याच्या वर झाला ब्रिज चालू हो. आणि टोल नाकाचं टोल घ्यायचं बंद केलं जेव्हापासून छोट्या गाड्यांपासून, तेव्हापासून ट्रॅफिक एकदम कमी झालं आहे. तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला आमचा रूटबद्दल सांगतो. आम्ही इथून पनवेलवरून आपला मुंबई गोवा हायवे येणार आहे सरळ. तोच आपला बेस्ट रूट आहे, कारण हल्लीच मी जाऊन आलो गावी. तर तेव्हा मी चेक केलेलं की रस्ता बऱ्यापैकी झाला आहे. म्हणजे तुम्ही बोलू शकता की 80% रस्ता ओके आहे, 20% खराब बोलू शकता. फक्त मानगाव ते आपलं जे संगमेश्वर
ते राजापूर, तो जो पॅच आहे त्याचं काम बरंच बाकी आहे. आणि इथून पनवेल पासून ते माणगाव पर्यंत रस्ता कुठे कुठे झालाय, कुठे कुठे नाही झालाय, डायव्हर्जन आहेत. पण जे आधीसारखे खड्डे होते तसे खड्डे नाही आहेत. कळंबोली सर्कलचा सिग्नल लागलाय आणि थांबलोय आता. घड्याळात वाजले 5:47. आता जस्ट पळसपे फाटा क्रॉस केलाय आणि मुंबई गोवा हायवेला लागलोय. आणि घड्याळात वाजले 5:56. काय वेगळ्याच फिलिंग आहे मला. म्हणजे मी गेलोय आधी गोव्याला, पण मी कोल्हापूर मार्गे गेलोय बाईक घेऊन. जेव्हा मी लडाख राईड केलेली, तर तुम्ही लडाख राईडची सिरीज बघितली नसेल तर जाऊन बघू शकता. तर त्याच्या आधी मी गेलेलो गोव्याला, पण कोल्हापूर मार्गे गेलेलो. तेव्हा हा रस्ता तेवढा व्यवस्थित नव्हता. पण फर्स्ट टाइम मी मुंबई गोवा हायवेने चाललोय कोकणामध्ये. खूप एक्सायटेड आहे. माझं स्वतःचं गाव आहे कोकण, पण मी कधीच बाईक घेऊन नाही जाऊ शकलोय. तसा कधी चान्सच नाही आला. हा बघा कुठली स्कूटर घेऊन चाललाय. IBW ला चालला असणार. IBW हे कोणतं गाव आलंय? कोलाड. हळूहळू उजेड व्हायला सुरुवात होते आणि सगळीकडे नुसतं फॉग फॉग दिसतंय. असं लांब बघू, म्हणजे आपण जेवढं लांब बघतो ना तेवढं सगळं असं पांढरा पांढरा फॉग आहे. हेझी आहे क्लायमेट. आणि जेवढं वाटलेलं की अशी थंडी असेल, सकाळी थंडी वाजेल, तर जराही थंड नाही आहे. जरा पण नाही आहे थंडी. पेट्रोल भरून घेऊया. बराच टाइम झाला पेट्रोलची लाईट आलेली. फुल करा. इथे महाग आहे मुंबईपेक्षा का? C50 क्या बात है. काल काल ते इन्स्टॉल केलं परवा. खूप छोटं आहे हो. मस्त आहे, चार्जिंग पण आहे. ठीक आहे. तो दुसरा डॉक नाही लावला हँडल बारचा. हा आणलाय. कुठेतरी नाश्ता करायला थांबूया. भूक लागली. मी तर कॉफी तरी प्यायला तर काय नाही. मी का फक्त विक्सच्या गोळीवर आहे. मी ब्लॅक कॉफी पियालो सकाळी बस. ॲक्च्युली मी ट्रिप 1 पण 0 नाही केलं, ट्रिप 2 पण 0 नाही केलं. आणि बऱ्यापैकी उजेड झालाय. 970 रुपयाचं पेट्रोल गेलंय. तर बघूया आपली गाडी किती ॲव्हरेज देते. अजून एकदा टँक फुल करावी लागेल गावी पोचायला. हा आता रस्ता असं डायव्हर्जनवाला माणगावपर्यंत आपल्याला भेटेल. श्री दत्त स्नॅक्स. तर आता नाश्ता करून झालाय, चहा पण पियालोय आणि सगळे रायडर पुन्हा रेडी. आमचा इंटरकॉम सेटअप होत नाहीये. इंदापूर ह्या बाजूला अजून जवळजवळ थोडं 15-20 किलोमीटरवर असेल इंदापूर. दत्त स्नॅक्स नाश्ता करायला ठीक आहे. थोडंसं काय खायचं असेल तर. तरी आमचा बराच वेळ गेला, पाऊण तास गेला जवळजवळ इथे. सबने किया सब्सक्राइब. आप सबको ले रहा हूँ मैं वीडियो में. तुम्हें भी किया? अरे बढ़िया है बढ़िया. चला निघालो.
खूपच मोठा ब्रेक झाला. 8:30 झाले. आता लवकर नाही थांबणार आता आम्ही. आता 11:30लाच थांबायचं डायरेक्ट असं ठरलंय. बघूया किती जाता येते तेवढं जाऊया. एक घड्याळात 9 वाजले आणि माणगाव आलंय. माणगाव फक्त क्रॉस होऊ दे व्यवस्थित म्हणजे ट्रॅफिक नको मिळायला, कारण माणगावच्या ह्या पॅचमध्ये खूप ट्रॅफिक मिळतं. आता माणगावच्या पुढे संगमेश्वरपर्यंत असाच रस्ता आहे प्लेन. मजा येणार आहे. आणि एवढे बायकर्स आहेत रोडवर. आम्ही नाश्ता करायला थांबलेलो तेव्हा बघितलेस किती गाड्या पुढे गेल्या. इथून लेफ्ट महाबळेश्वर, सरळ रत्नागिरी, राईट महाड. आता कशेडी घाट सुरू होईल. आज मी माझी बाईक पहिल्यांदा कशेडी घाटातून बोगदा क्रॉस करून घेऊन जाणार. काय वेगळीच मजा येते मला. मी ह्या रस्त्याने एवढं ट्रॅव्हल केलंय 4 व्हीलरने. असं लहान असल्यापासून ट्रॅव्हल करतोय या रस्त्याने. पहिल्यांदा 2 व्हीलर घेऊन या रस्त्याला आलो. एक वेगळीच एक्साइटमेंट आहे त्याची. हे 2 बोगद्यापैकी एकच बोगदा चालू आहे. त्या बोगद्याचं काम चालू आहे. ये फर्स्ट टाइम कशेडी बोगदा बाईकवर. आणि हा बोगदा संपला. जास्त नाही आहे, मला वाटतं 1 किलोमीटरचा असेल. मोस्ट डेंजरस टर्न आहे हा. एकदम हेअरपिन बेंड आहे. इकडे बघा मॅपमध्ये भोसते घाटामध्ये येतो. पण इथून चढताना एवढं काय नाही वाटत, पण जेव्हा उतरताना तो टर्न येतो ना, तुम्हाला मी जातानाच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. एवढा खतरनाक आहे तो टर्न. मस्त व्ह्यू आहे बघा. हा परशुराम घाट. लांजाव 153, रत्नागिरी 143, पणजी 347. चिपळूण आलं. चिपळूणचं पण ब्रिजचं काम चालू आहे. पहिल्यावर उभे राहिले. चिपळूण पण मला वाटतं पूर्ण बायपास करतील. आत्ताच एवढी मजा येते. रस्ता पूर्ण झाल्यावर काय मजा येईल आणि केवढा टाईम सेव्ह होईल त्या रस्त्यामुळे. एक ब्रेक घेतला चिपळूणमध्ये. एक येल्लो रखो तो गाड़ी नीचे खाली अपना गाड़ी बहुत जन है ना, इसके लिए मालूम नहीं पड़ता है. नारळ पाणी पिऊया.
ब्रेक झाला 10 मिनिटाचा. आता पुन्हा थांबायचंच आहे आपल्याला संगमेश्वरला, कारण जो एक तिसरा रायडर आहे आमच्यासोबत हिरेन, त्याचा इंटरव्ह्यू आहे. तो जॉब स्विच करतो, त्यासाठी त्याचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आजचा नेमका, आणि आज आम्हाला राईडला जायचं. तर आम्ही त्यासाठी अर्धा तास पुन्हा ब्रेक घेऊ. त्याचा 12चा इंटरव्ह्यू आहे. तो टाइम ॲडजस्ट करून आम्ही एका ठिकाणी हॉल्ट घेऊ सावलीत. मग तो इंटरव्ह्यू अटेंड करेल, मग आम्ही पुढे प्रोसीड करू. आता आम्ही आलोय संगमेश्वरला. वरती जाऊया. तो ब्रेक घेतलाय आता. हॉटेलचं नाव पण नाही, द ड्राईव्ह इन म्हणून. त्याचा इंटरव्ह्यू आहे हिरेन. कैसा हो गया इंटरव्यू? इंटरव्यू वाज गुड. हो गया, सही है सही है. कंफर्म हो रहा है? अच्छा टाइम है. ओके. काय होतंय का ब्लूटूथ कनेक्ट? सुबह से परेशान है इंटरकॉम. 3 अलग-अलग. तर आता त्याचा इंटरव्ह्यू तर झालाय. आता निघू आम्ही इथून. संगमेश्वर वरून कणकवली 150 किलोमीटर आहे अंदाजे, आणि त्याच्या पुढे अजून कुडाळ, मला वाटतं 1 किलोमीटर असावं. कुडाळात जायचं आम्हाला. कुडाळातून आतमध्ये जाणार बीचच्या साईडला गाव, तिथे पाटपरुळे जर ऐकलं असेल तर, त्या पाठ आहे त्यांचं गाव. आज आम्ही तिथे स्टे करणार आहे. वाजले 12:15, म्हणजे अजून तास पकडा, 3:30-4 पर्यंत आम्ही पोचायला पाहिजे. बघूया किती वेळ लागतात. अजून 2 ब्रेक तर होतील मोठे. तर निघालो आता संगमेश्वर मधून. आता शैलू आम्हाला एक वेगळ्या रस्त्यावरून नेत आहेत, जो पुढे पालीला बाहेर पडणार. तर बघू कुठल्या रस्त्याने जातोय. मी तर नाही कधी गेलोय त्या रस्त्याने. मला इथून संगमेश्वरवरून जो आतमध्ये रस्ता जातो, साखरपा, देवरुख, जो पाचलला बाहेर पडतो, तो माहिती आहे. पण हा अजून एक वेगळा शॉर्टकट आहे. आता रस्ता थोडा असाच असणार आहे. इथे बरंचसं रस्त्याचं काम चालू आहे, बरेचसे डायव्हर्शन असणार आहे. कुठे कुठे तर काहीच काम नाही चालू आहे रस्त्याचं. जसा जुना रस्ता होता तसाच आहे. हा रस्ता जातो देवरुखला, पण आम्ही तो रस्ता न घेता सरळ चाललोय. केवढं पाणी आहे. तर आता आम्ही थोडंसं पुढे येऊन, पालीच्या आधी एक लेफ्ट टर्न होता तो घेतलाय, आणि आम्ही आता शॉर्टकटने पालीला पोचणार. असा यांनी एक रोड शोधून काढलाय. एकदमच छोटा रस्ता आहे. 4 व्हीलर आणायला नको इकडे. समोरून गाडी आली का मग आपली गाडी थांबवायलाच पाहिजे, नाही तर समोरच्याला तरी गाडी थांबवायला पाहिजे. एवढा छोटा रस्ता आहे. आणि आम्ही पुन्हा आलोय हायवेला. काय आलं हे पाली आला. किती वाजले? 1:20. लांजाला जाऊया. फ्यूल ब्रेक होईल आणि आम्ही लांजाला चाललोय जेवायला. कोल्हापूरला चालले. आणि वाजले 1:40 आणि आलोय लांजामध्ये. लांजामध्ये 2 हॉटेल्स आहेत जे आम्हाला माहिती आहेत. एक कोत्रे आणि एक प्रतीक म्हणून आहे. बाकी राईड एकदम मस्त चालू आहे. पेट्रोल भरून घेऊया फुल. 260 किलोमीटर्स 9.67, म्हणजे
पकडा ना तुम्ही 10 लिटर पेट्रोल गेलं आणि 260 किलोमीटर्स गाडी चालली आहे, म्हणजे 26चं ॲव्हरेज. जे प्रतीक हॉटेल बोलतो आहे ते इथेच जवळ आहे, ते पेट्रोल पंपवर विचारलं तर. आम्ही कोत्रेमध्ये तर मी एकदा जेवलो आहे, ते इथेच आहे. हा आहे बघा कोत्रे. तर आता प्रतीक ट्राय करतोय. लोक कधी कधी एवढं मिसगाईड करतात, तर आम्ही तिथे न जाता पथिकमध्ये आता आम्ही इथे आलो आहे, विजय विलास भोजनालय म्हणून. घरगुती जेवण आहे, नॉनव्हेज आहे, व्हेज आहे, सगळं आहे, फिश आहे. तर आम्ही मटण खातोय, मी आणि शैलू मटण खातोय, तो जो फ्रेंड आहे तो व्हेज खाणार. ये कौन सा वेज है? अंडा वेज, वेज अंडा खा रहे हो? वेज ही चंदा नहीं है, चंदा फिरता नहीं. सही है. तर हा अंडा खातोय, अंडा अंडा चालतं त्याला. आणि मी आणि शैलू आम्ही मटण खाणार. आला आपलं मटण. मटण नळी आहे का? नाही मजा काय तुमच्याकडे आलं, नळी नाही खाल्ली बघा, आणा मला एक नळी. तर निघालो आता लांजामधून जेवून. आता 120 किलोमीटर कुडाळ दाखवतं आहे इथून. आता नॉनस्टॉप कुडाळच आहे. आता मध्ये आम्ही कुठे ब्रेक नाही घेणार. आणि आता 30 किलोमीटरवर राजापूर आहे. तर राजापूर नंतरचा रस्ता एकदम व्यवस्थितच आहे. तर घड्याळात वाजले आहेत 3. बघू 120 किलोमीटरला किती वेळ लागतो. माझ्या हिशोबाने 2 तासात आम्ही पोचायला पाहिजे कुडाळला. हा खूप बेस्ट ब्रिज आहे माझा या रोडवरचा. मी फेब्रुवारीमध्ये पण आलेलो तेव्हा इकडे ड्रोन उडवलेला, त्याची रील पण आहे माझ्या इंस्टाग्राम. खारे पाटण आलं आणि हे देऊळ खूप जुनं आहे, खूप. मी लहान असल्यापासून बघतो आम्ही इथे. कायम आम्ही इथून ट्रॅव्हल करताना आम्ही इथून देवळात पाया पडायचं आणि तिथून अगरबत्ती घ्यायची आणि ती गाडीत लावायची. आणि रस्ता असाच आहे, आम्ही आरामात 90-100ला क्रूज करतोय. कॅमेराची बॅटरी पूर्ण संपलेली म्हणून एक थांबलेलो. ते दोघे पुढे गेलेत. जस्ट नांदगाव क्रॉस झालं तर मी नांदगाव दाखवण्यासाठी कॅमेराचं बटन दाबते ऑन करायला, ऑनच होत नव्हतं. तर बघतो तर बॅटरी संपली आहे. माझं गाव आलं आहे जवळ आणि मी माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली आहे, असं कसं चालेल? आता बेळणे येईल, त्यानंतर हुमरट येईल. हुमरटमधून पण जाता येतं माझ्या गावी फोंडा घाट. इथून 10 किलोमीटरवरच. हे बघा हुमरट टिटा. या हुमरटच्या टिट्यावरून रस्ता जातो आमच्या गावाकडे. आली कणकवली. मी जातोय माझ्या ताईला भेटायला. माझी ताई राहते इथेच, तर तिला 2 मिनटं भेटून मग लगेच निघणार. कारण ते दोघे पुढे गेले, त्यांना माहिती नाही मी मागेच आहे. तर A few moments later.
चलो बाय. ठीक आहे, मी तिकडे जवळ आलं की कॉल करतो. आणि यांना भेटलोय मी. जस्ट कुडाळ सिटीचा जो ब्रिज सुरू होतो तिथेच थांबले होते. इथून 15 मिनिटावर त्यांचं घर आहे सांगतात. आणि आलो आम्ही शैलूच्या गावाला. पाट परुळे बोलतात, त्यापैकी हे पाट गाव. तर मित्रांनो, आम्ही पोचलोय शैलूच्या घरी. हे त्यांचं घर आहे, मी तर दाखवतो तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने. आमच्या बाईक इथे पार्क आहे दोन्ही, आणि एक बाईक इथे पार्क आहे समोर. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, नक्की सांगा कमेंटमध्ये. हा पूर्ण प्रवास कसा वाटला, सकाळपासून ते आतापर्यंतचा मोठा ब्लॉग कसा वाटला, आणि रोडचं कामकाज किती झालं हे तुम्ही बघितलंच असेल. तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्लॉग आवडला की नाही आवडला. तर आजच्यासाठी एवढंच ठेवूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचं प्लॅनिंग काही नाही, आता आम्ही फक्त इथे रिलॅक्स करणार आहे. सकाळी लवकर उठलो आहे, जेवून लवकर झोपायचं आहे, बाकी काहीच प्रोग्राम नाही आहे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचं पण काय ऐकणारी आहे मला नाही माहीत. शैलू जसं सांगतील तसं आपण फिरूया, इथे लोकलच फिरू, जास्त कुठे लांब नाही जाणार आहे. आणि हा, यांच्या गावापासून बीच खूप जवळ आहे, तर कदाचित आम्ही बीचवर पण जायचा प्लॅन करू उद्या. तर असाच ब्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इथे एक ही मशीन आहे, ह्यामध्ये बघू शकता सॉर्ट होतात काजू. आतमध्ये टाकले जातात आणि सगळे सॉर्टिंगचं काम इथून होऊन काजू बाहेर पडतात. हे सगळं मागच्या बाजूला. आता